हे बघ आई शप्पथ साखळी सिल्वर. हे बघ कडा आली बघ कुठे? ती बघ ही बघ अरे वैरू. हे बघ यस तेच आहे आईला बघू बाप रे. हा बघा डबा दिसतोय डबाच आहे वाटतं तो तेच आहे. तो दगड काढ हा आला हे गाइस, मी धीरज आणि मी हर्षद तुमचं पुन्हा एकदा बोकोबाबी फंटर या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत पुन्हा एकदा भन्नाट अशा ठिकाणी जिथे मागच्या टाइमला सुद्धा आम्ही आलो होतो. तुम्हाला आठवत असेल तर आम्हाला या ठिकाणी असा मोठा घडा भेटला होता. या ठिकाणी आम्ही सेकंड व्हिजिट करत आहोत. पहिला पार्ट आपला ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद तुमचा आलाय. आणि पुढच्या 15 दिवसातच हे संपूर्ण भरून जाणार आहे, कारण पाऊस अजून सुरुवात नाही झाली आहे. मोठा मुसळधार पाऊस सुरू झाला की हा परिसर पूर्ण पाण्याखाली जातो. त्यामुळे आम्ही घाई गडबडीने इकडे आलोय. आता बघूया इथे काय सापडतंय. पण त्याआधी तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा भन्नाट अशा ट्रेजर हंटिंगचे एपिसोड पाहण्यासाठी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या ट्रेजर हंटिंगला. तर हा परिसर आधी बघून घ्या कसा मस्त आहे. लास्ट टाइम आलो होतो ना तेव्हा इकडे आपल्याला भांडी सापडली होती, कारण हा संपूर्ण परिसर इथे आधी घरं असायची पण आता ती खाली गेली. म्हणजे खालच्या ठिकाणी डॅम झाल्यापासून ती खाली गेली. हा बघा हा संपूर्ण परिसर आपण गेल्या टायमाला केला होता. वेळ खूप कमी असल्यामुळे ना आम्हाला पूर्ण परिसर करता नाही आला. आमची इच्छा होती पण अंधार पडलेला आणि तुम्ही बघितलं असेलच काय आमची तारंबळ झाली. तर आता बघूया आपण पटकन इथे ह्या साईडचा परिसर साफ करून बघूया. चल ऑन झाली आहे. आता रीडिंग बघूया येत आहे का. हा बघा इथे बांध आहे पूर्ण असा दगडांचा घातलेला आणि ह्याच्या पलीकडे खाली गावं आहेत. आणि हा आता इथे ट्रेजर हंट करतोय. बघूया रीडिंग येते का. येस वाव, पहिली रीडिंग आली आहे एकदम बांधाच्याच पायथ्याशी. बघूया. बापरे पहिला दगड आहे. हळू जास्त प्रेशर देऊ नको, हात तर मोडेल आमचा. नवीनच आहे. मागच्या टायमाला आम्ही कुदळ वगैरे आणलेली वाटतं ना खाण्याला, टिकाव वगैरे. आता कसं पाऊस पडला ना त्यामुळे आम्हाला वाटलं माती एकदम ही असेल. आहे तशी ओलीच आहे. खोल आहे रे काय ते. हे बघ मातीत आहे. वर आले आता एवढ्या मातीत. कॉइन वगैरे असेल, नाही तर रॅपर तर इथे शक्यता कमी आहे, कारण ना आम्ही हे गावापासून खूप असं वरच्या साईडला आलो. इथे सहजासहजी कोण येत नाही. हे बघ आई शप्पथ, साखळी सिल्वर ब्रेसलेट एवढं मोठं नसेल पण चेन आहे कसली तरी. सिल्वर असू शकते. सिल्वर असू शकते मातीने पूर्ण. आई शप्पथ, सिल्वर असू शकते. अरे कसली मातीत हरवलेली पुरी. भेटतच नव्हती, रीडिंगच येत नव्हे. सिल्वरची येत नाही ना जास्त अशी प्रॉपर. कसली मातीत पूर्ण माकली आहे ही बघा. पण ती धुतल्यानंतर समजेल कसली आहे. पण ती इथे आहे म्हणजे सिल्वरची असू शकते. आधीच्या लोकांची असू शकते. लहान ते बांधतात बघ कमरेला वगैरे लहान मुलांच्या कमरेला बांधतात ते वाला असेल. हा येस, सिल्वर असलं तर झालं. आई शपथ, पहिलीच रीडिंग इतकी भन्नाट आहे मित्रांनो. यस, कडक रे. ही लहान पोरांची एवढी कंबर. कारण मला आठवत आहे की एवढी गोल आहे. हा होय असते. जलमलेल्या 1-2 देतात बारशाला असू शकते. पाणी नाही आणलं धुवायला. पाणी नाही आसपास कुठे साफ करायला. नाही बरेच लोकांनी ना कमेंट केले होते की तुम्ही जाताना स्वतःसोबत थोडं पाणी घ्या. आपण दर टायमाला विसरतो. म्हणजे तिकडे असं धुवून वरच्यावर धुवून असं वरच्यावर धुवून दाखवू शकतो. नाही पाणी घ्यायला काय प्रॉब्लेम नव्हता, पण खूप लांब अर्धा पाऊण तास चालत आलोय. अक्षरशः जवळजवळ पाऊण तास गावाकडून पुढे चालत आलोय. तेव्हा इथे वरपर्यंत गाडी येत नाही. गाडी आम्ही अर्ध्यावर ठेवली आणि तिथून पाऊण तास चालत आलोय. हा बघा किती खोल खड्डा खणलेला. मशीन कसली वर्क करते बघ एवढ्या मातीत. खड्डा होता तसा केलाय. चला
पुढे जाऊया. तर फ्रेंड्स हा पूर्ण एरिया मी कवर केला, जवळपास 15-20 मिनटं बघितलं, पण काय सिंगल रीडिंग पण नाही आली. तर आता त्या पुढच्या एरियामध्ये बघतो आता काय भेटतं. या एरियात आम्हाला जास्त फिरवायला नाही मिळालं होतं मागच्या टायमाला. इथेच मिळालं होतं ना. आय थिंक ह्या दगडाच्या इथेच आसपास आहे बघ. हा. ही जमीन जी साफ दिसते ना, हा इथेच मिळालं. इथेच मिळालं होतं काहीतरी. इथे आतमध्ये पण काय ना काय असू शकतं या झाडांच्या, हा. कारण हे आता आली आहेत. हा, आधी हा हे पूर्ण मोकळा परिसर होता. पाऊस पडला त्याच्यानंतर. आणि हे बघ हा मशरूम. मशरूम. हा मशरूम आहे. पण तो मशरूम आहे. खायचा नसतो. खायचा नाही ते काय विषारी काय. आहेत. तोपर्यंत मित्रांनो तो तिकडे ट्रेजर हंटिंग करतोय. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल. तुम्ही सबस्क्राईब केलं नाही मला माहिती आहे, बरेच जण चॅनल बघतात, व्हिडिओ बघतात, पण चॅनल सबस्क्राईब नाही करत ना लाईक करत. तर नक्की आता लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण असा कंटेंट बनवायला खूप मेहनत लागते. उन्हातानाचं फिरावं लागतं, जागा शोधाव्या लागतात, आणि खूप शोध घेतल्यानंतर काहीतरी वस्तू सापडते, कधी कधी सापडत पण नाही. पावसात हे सगळं भरलेलं असतं. आणि आम्ही लहानपणी इथे स्विमिंग करायला यायचो, त्याचं फुटेज असेल ना तर टाकू मस्त. ह्या इथे ना अशी ह्याची झाड होतं, रतांब्याचं असं झाड होतं ह्या आहे ठिकाणी. ते बाजू मध्येच. हा मध्ये आहे बघा, हे रतांब्याचं झाड होतं, पण हे आता छोटं आहे, तेव्हा मोठं होतं. आणि त्या झाडावरून मी उडी मारली होती 8वी-9वीत असताना. त्याचा व्हिडिओ असेल ना तर मी तुम्हाला टाकेन. मी व्लॉग केला होता, तेव्हा ब्लॉगिंग करत होतो मी. अबे इकडे इकडे भेटला होता. आहे आहे बघ. आई शपथ, फायनली. अरे माझं खणायचं कुठे आहे, थांब आलो. माती ओली आहे ना. रीडिंग तर काहीतरी येते होतं. नाही, खणणं पॉसिबलच नाही आहे मातीत. त्याला असं ते हे पाहिजे, टोकदार पाहिजे. काय आता सोड. असं पण असतं मित्रांनो, आम्हाला रीडिंग्स भेटतात पण त्या काहीतरी आहे, पण ती माती ना अशी आहे बघा, जेसीपीनेच खणलं तर सापडेल. जेसीपी हा. म्हणजे असं खणण्याचं चांगलं खाण्याची ते एवढ्या छोट्या हाताराने नाही उपयोग. तसंच काहीतरी असेल ह्याच्यात, पण आता आमच्याकडे भांडं ते- असू शकतं एखादं. हा, पण आमच्याकडे तेवढं खणायला हत्यार नाही आणले आज. पण लक्षात ठेवूया, परत कधी आलो ना तर हे झाडांना लक्षात ठेवू, मोठं काहीतरी घेऊन येऊया खणायला. तर हे कसलं आहे बघ ना, मस्त झाड आहे. हे बघ. इथे रीडिंग येत आहे म्हणजे इथे काय ना काय आहे रे जमिनीत. हे बघ. जवळच आली आहे परत. बघूया हे खणायला जमतंय का. कुठे आहे. अरे, दगडच आहेत, बघू. हा आहे इकडेच आहे. काहीतरी. मी खणू जरा. धर. धर. तसंच आहे नाच पण ना. हे धर, आता मी खणतो. दगडच आहेत हे बघ. हे बघ. दगड हे काय. हे बघ. अरे लोखंडाचं काहीतरी पीस आहे ना. आई शपथ, हाय आहे काहीतरी भेटलंय. काहीतरी. काहीतरी भेटलं एवढा खणून. हे मोठं आहे. काढ. हे बघ. हा हे बघ, हे बघ. थांब थांब थांब, झूम दाखवतो. हे बघ. हे बघ, काहीतरी भांडाच आहे. टाईपच आहे. चमचा आहे काय. नाही, थांब, अडकले. हाईला बघू. बाप रे. वाकला आहे. असं नाही ना, हे असं येऊन असं होणार. आणि कप कप थोडे दाखव असं जरा. थोडेच पितात. हे बघ, असं काहीतरी आहे. हे कसलं तरी हेच आहे. पण जाऊन देत, काहीतरी भेटला भांडा. हा बघूया दिसतंय का त्याच्यात. माती आहे त्याच्यात, ती माती काढ ना. हा माती काढ धर. हम्म. आली. हा काय आहे? हा, हे बघ. ह्याच आहे ते. भांडच आहे. आणि हे वरचं एकदम तकलादू आहे बघ. भेटला पण काय ते. खूप. नाव वगैरे काय नसेल. असं काहीतरी कोड वर्ड आहेत. बॉम्बे लिहिलेलं आहे बघ. बॉम्बे दिसतंय का. हा थांब. हा बॉम्बे. बॉम्बे आणि असं काहीतरी लिहिलेलं आहे. बापरे भारी रे. येस. येस. टन टन. Finally.
मजा आ गया. व्हिडिओ बन गया अभी. झाला काम 25. काम 25. आता काय नाही मिळालं तरी काय नाही. येस. मित्रांनो हे बघा केवढा खोल खड्डा खणलेला. जवळपास अर्धा फूट तरी अर्धा पाऊण फूट खाल्ला. एक रिडिंग आली तिकडे पण भांडं असू शकतं म्हणजे असणार काय ना काहीतरी असणार. पण ते खडक कडक जमीन आहे, खाणं पॉसिबल नाही. हे मस्त भेटलं. पण हे कशाला वापरतात ते मित्रांनो कमेंट करा, कोणाला माहिती असेल तर. हे आधीच्या काळी वापरायचे असेल तर मित्रांनो आत्ताच इथे मी खड्डा बुजवत होतो तोपर्यंत हा इकडे गेला आणि रिडिंग शोधून पण काढली. हे बघ. वाव एकदम ह्याच्यातच आहे. ती जरा ओली आहे म्हणून ठीक आहे. हा आहे. अरे आपल्याला ते हे आणायला पाहिजे होती, ती पारे असते बघ ती. हा त्यांनी बरं पडलं. म्हणजे तो असं चिनी टाईप असते तिला. गेल्या वेळी आणलेली वाटतं इकडेच. हे आहे काहीतरी आहे. हे बघ भांडाच आहे वाटतं. मारलाच वाटतं मारलंय त्याच्यावर. त्याच्यावर डबा वगैरे काहीतरी आहे. हे बघ. हे बघ. हा बघ भांड आहे कसलं तरी. थांब माती कडक आहे. साईडची काढ. आपले पण फायनली एवढं खाल्ल्यावर हत्यारं चांगली घ्यायला पाहिजे खाण्याला. असं काही मिळालं डॅमेज होतं मग ते. खूप वर्षापासून माती खाली असल्यामुळे ती ऑलरेडी सडलेली असतात आणि त्याच्यात मग आम्ही खणताना वगैरे ते डॅमेज होतात. कॉईन सुद्धा असे आमचे बरेचसे डॅमेज झालेत मागचे. अक्षरशः 2 तुकडे झाले खणताना. थांब बघूया. हा ही बघ सापडली का. ही घे माझी चांगली. साईडची माती अशी खरडून काढ जरा. हा बघा डबा दिसतोय. डबाच आहे वाटतं तो स्पष्ट. जुनाच आहे पण. बसलाय मातीत ना गच्च. हल्ला हल्ला हल्ला. आता काढ येणार. अरे डबा ना हे बघ मागून ओपन आहे रे. बघू. चायचा कप जुन्या काळाचा. हा बघ त्याचा उघडलाय पूर्ण. चायचा कप आहे. दाखव. चायचा कप मिळाला. हा बघा चाय प्यायची सोय झाली. हे बघा हे इथून ना मी हत्यार मारलं त्यामुळे उघडलं. आतमध्ये माती आहे ती माती काढूया थांबा. हे बघ काय आहे काय माहिती. ओपन आहे पुरं. चायचाच कप असेल. असं आहे हे बघा. हे चायचंच भांडं असेल. नाही चायच्या भांड्याला हे हुक असलं असतं धरायला. अगोदर नसेल. पेल्याला कुठे असतात. हा रे पेला वगैरेच असेल पण तो वेगळा स्टीलचा नाही लोखंडाचा पण नाहीये. मस्त आहे. हे बघ त्याला अशी खालून मस्त अशी कडा आहे आणि हे अक्षरशः क्रॅक झाले खालचं. वरच्यावर जेवढं मिळालं तेवढं आपण बऱ्यापैकी काढलं. जुनी भांडी अशी बघायला नाही भेटत. आणि ऍक्च्युली खूप मजा येते आम्हाला असं काहीतरी भेटलं तर. कारण रीडिंग असे बरेचसे हे झाले की आम्हाला रीडिंग भेटली पण खाण्याला नाही भेटलं. मग असं वाटतं की अरे यार काय असेल काय नाही. पण फायनली असं काहीतरी मिळालं ना की जर मस्त वाटतं. मेहनत सार्थकी होते. येस. तर बघूया अजून काय भेटतंय का. मस्त भेटलं पण ना. ही लोकेशन बघ बेस्ट. कुठे वाघ यायचा आईला कसला आहे ना. चल 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 बघूया. फिरवत चल या कसला आहे ब. अरे इथे कधीच नाही आलो आपण. अरे कधी. हे बघ पाणी इथून येतं वाटतं वरून. हे बघ या डोंगरावरून पाणी येतं. म्हणून तो एवढा कळत नाही. म्हणून तो या बाजूला डॅम घातला समजला. इथून ना वरून पूर्ण वरपर्यंत पुऱ्या डोंगराच्या असं दोन्ही डोंगराचं पाणी असं इथून ह्या कचपटीतून खाली असं जाते. हे बघा इथून असं खाली वाहत जातं तिकडे डॅम घातलाय. तर मित्रांनो अजून तरी काय आम्हाला रीडिंग भेटली नाही. लास्ट टाइम
म्हणजे तिकडे त्या साईडला ते हे भेटलं होतं मापटं किंवा चहाचं पेल्यासारखं. त्याच्यानंतर काय एक सुद्धा रिडिंग आली नाही. हा पूर्ण एरिया मी बघितला. तर आता बघूया जाता जाता काय मिळालं तर आम्ही जायची तयारी करतोय. सूर्य आता पूर्ण खाली गेलाय, झाडांच्या मागे गेलाय. आता त्याच्या आधी आपल्याला जायचं आहे. तर जाता जाता हा बोलतोय की मी इकडे बघून येतो या बांधाच्या कडेला, कारण इथे खोलगट असा भाग आहे. तर बघू आता आपण, नाहीतर आउट्रो शूट करायचा आणि व्हिडिओ एंड करायचा. पण ठीक आहे, चांगला एक्सपिरियन्स होता. 3 वस्तू सापडले. एक चैन, ती सिल्वरची आहे काय बघायला पाहिजे घरी जाऊन. हे बघ आणि आहे आईला जाता जाता रीडिंग आली आहे म्हणतोय. मच्छर चावायला लागले आता. जसं काळोख पडतोय तसं मच्छर. इथे नाही बाई, इथे या साईडला. चिकटते माती याला खाली अजून. हे बघ कडा आली. हे बघ कुठे? ही बघ, ही बघ. अरे होय रे, हे बघ, यस तेच आहे, तेच आहे. आईला हे बघ, दिसतंय. हा ही बघ कडा दिसली. भांडाच आहे वाटतं कसलं तरी, आहे ना? हे बघ, भांड्याचीच कडा आहे. अरे इथे पण मिळालं भांड. जाता जाता कंटाळा करत होतो, म्हटलं बस झालं, व्हिडिओ झाला. पण माती हे होती म्हणून आम्ही खाल्लं. हा माती, नाही तर नाही खाणार. कडक माती एवढी खणूक सरू शकतच शकत नाही. दमायला झालं पूर्ण. अडकलंय हे बघ आमचं दाखवतो. ह्याचं टी शर्ट बघा पाठीमागून पूर्ण भिजलाय. खालचा कलर बघा, वरचा इतका भिजलाय तो. ते डॅमेज व्हायचं. साईडला साईडला काठी पाहिजे होती. ही बाई बस. शेप तर कळला आता, जास्त मोठं नाहीये. आई शपथ, आला शेवटी. ओहो, हे मोठे आहे. काय आहे? दे साफ करतो. हे बघा, फायनली दमायला झालं. पण कसलं आलं बघा मोठं भांड. बाप रे, हे बघ पितळेच आहे खरं. हे बघ कसलं चमकतंय. होय रे, म्हणजे हे लक बाय चान्सच मिळू शकतं. भांडी असतील खूप इथे, पण त्या टायमाला त्याची मशीन वरून फिरायला पाहिजे. हे बघ बऱ्यापैकी आली. दाखव. पूर्ण असं पितळेच आहे. ह्याची व्हॅल्यू असू शकते चांगली. जड आहे तसं बऱ्यापैकी, बऱ्यापैकी म्हणजे आहे. व्हिडिओचं तर काम झालं 25. येस ये. खड्डा बघा किती खोल होता. हा तर सगळ्यात जास्त आजच्या दिवसातला सगळ्यात खोल खड्डा. 1.5 फूट. 1.5 फूटच्या खाली. 1.5 फूट. आणि कुठे सापडलंय बघा मस्त असे बांधाच्याच इथे, डॅमच्याच कडेला. मग असे आम्ही तिकडे खणलेलं ते बघ. हा ते तिकडे, पण इकडे गेला नाही हा. असा इकडून गेला. आणि आता इथे मिळालं. म्हणजे अशा अजून किती जागा आहेत इथे वगैरे, पण मशीन फिरवता नाही आली. आणि रिडिंग पटकन पकडेलच असं नाही. हा कधी कधी असं नाही. म्हणजे इथे आहे ना, आता मी असं करताना इथेपर्यंत आलो आणि परत असं गेलो तर काय मिस झालं. लक बाय चान्सच आहे ते, लकचाच खेळ आहे. हे गाईज, तर असा होता आपला आजचा हा डॅमच्या बाजूचा ट्रेजर हंटिंगचा एपिसोड. आजची ट्रेजर्स हे पहिलं आधी आम्हाला हे कसलं तरी एक स्कूप मिळालं होतं. 3-4 अशी भांडी मिळाली होती. तर ओव्हरऑल असा होता आपला आजचा हा ट्रेजर हंटिंगचा आउटडोअरचा एपिसोड. जो तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि आजच्या व्हिडिओमधला बेस्ट फाइंड काय होतं ते नक्की कळवा. आमच्यासाठी पण खूप डिफिकल्ट आहे, कारण सगळीच अशी भांडी जुनीच भेटली. असं बेस्ट फाइंड असं सगळंच म्हणता येईल. आणि जर तुमच्या अशा काय आयडिया वगैरे असतील की काय घेऊन जायला पाहिजे, अशा कमेंट भरपूर येतात. तर अजून तुमच्या डोक्यात काय असेल तर ते सुद्धा नक्की सांगा. आणि हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना, घरच्यांना चॅनल बद्दल सांगा, त्यांना लिंक पाठवा, जेणेकरून सबस्क्रायबर वाढतील. आणि मित्रांनो, हे इंस्टाग्राम, फेसबुक हे 2 आमचे हँडल आहेत. तिथे फॉलो करायला विसरू नका. तिथे तुम्हाला
रील्स पाहायला मिळतील. मी 1 मिलियनच्या वर व्ह्यूज गेल्या त्याबद्दल Yes. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आणि तुम्ही जर तिकडे अजून फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. WhatsApp. असेच कोकणच्या रिलेटेड खूप असे Yes. डिझाईन आहेत आमच्या, कलर आहेत, डिझाईन आहेत, खूप स्वस्त दरात आपण ते देतो. तर फक्त व्हॉट्सअपवर टी शर्ट म्हणून मेसेज जरी केलात तरी आम्ही तुम्हाला सगळे डिझाईन आणि प्राइस सांगू. चला तर मग मित्रांनो, आज पुरतं आपण एवढंच ठेवूया. भेटूया अशाच एका नवीन ट्रेजर हंटिंगच्या भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे गोल्ड, पीस आउट, बाय.